तुम्ही तुम्ही कुठे होतात सर? तुम्ही नाहीतर आमची काही करमणूकच नाही. करमणूक नाही म्हणजे तसं नाही म्हणायचं सर मला. म्हणजे गणेश विसर्जनानंतर भक्तांच्या आयुष्यात जशी एक पोकळी निर्माण होते ना सर, तशी एक पोकळी निर्माण झाली होती आमच्या मनात. तुम्ही नाही तर सर तुम्ही बरे आहात ना? आहे मी आहे. म्हणजे बरा आहे मी, पण एक जुनी जखम बळबळायला लागली. पण आता थोडीशी बरी आहे. लावा चुना. चुना नाही म्हणजे जखमेवर चुना लावा सर. हळद वगैरे असं काही नसतं. चुना इज द बेस्ट. सुदृढ. एक मिनिट. या मॅडम कोण आहे? सर मी ओळख करून देतो. ही नीतू माझे बॉस. हॅलो. नीतू, यांना मी कुठेतरी पाहिलंय. कुठे? झिम्बाब्वेला कशा असतील? का सर? अरे झिम्बाब्वे आपल्या सोसायटीत येतं का? हो पण मुलगी झिम्बाब्वे मधली असू शकते ना. अरे आवरा रे. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. ते आपले बॉस आहेत. म्हटलं ते मुलगी आहे. एनिवे, पण यांना मी कुठेतरी पाहिलंय. कुठे? सर मी सांगू? सांग. तुम्ही मला राहायला जे घर दिलंय ना, हा, त्या घराच्या अगदी समोरच्या घरात ही राहते. समोरची गच्ची म्हणजे नाशिककरांची मुलगी असतो? हो. निलिमा नाशिककरची मुलगी असतो? हो काका. काका? पण तुम्ही ओळखता माझ्या आईला? हो, चांगलाच ओळखतो. माझ्या एवढं चांगलं कुणीच ओळखणार नाही तुझ्या आईला. म्हणजे म्हणजे आम्ही एकत्र कॉलेजमध्ये होतो ना. काय सांगताय सर? म्हणजे मी कॉलेजमध्ये गेलो नाही असं वाटतं का तुम्हाला? माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका. डबल ग्रॅज्युएट आहे मी, कळलं? काका येते मी. उशीर होईल ना मला. जा बेटा जा. उशीर करणं वाईट. उशीर झाल्यानंतर काय होतं ना, हे मला चांगलं ठाऊक. खूप खूप शिक्षा भोगली मी. खूप शिक्षा भोगली. सर मी काय म्हणतो? नाही, तुम्ही काहीच म्हणू नका. हा, तुम्ही काम करा. मी सक्सेना आहे. नो, मी कामेरकर. कृष्णकांत. गच्ची, समोरची गच्ची. काय? येस, समोरची गच्ची. काय होतंय काय सर ना? अल्झायमर असावा. मॅडम कधी माका वाटतं साहेबांका ना कोणत्या तरी झाडान धरल्या. निलिमा, काय करायचं काहीच कळत नाहीये. माझं डोकंच काम करत नाहीये. आयुष्यात या आधी कधी डोकं लावून काम केलंय का? मी काहीतरी सिरियसली बोलतो, जरा ऐकून घेशील? नीतूचं काय चाललंय काही कळत नाही असं म्हणतोय मी. तर ऋषी तिचा मित्र होता, मग बॉयफ्रेंड झाला. आमच्या दोघांमध्ये काही नातं नाही असं तिने सांगितलं. मग परत मित्र झाला, चांगला मित्र झाला, बॉयफ्रेंड झाला. तिच्या रूम मध्ये लपलेला सापडला. अगं एखादा सराईत गुन्हेगार कोर्टाची दिशाभूल करतो ना, तसं करते ही. खरंच काही कळत नाही हिचं काय चाललंय. हे कळलं असतं तर कशाला हवं होतं? आता कळलं ना पॉलिसी. मी कशाला तिच्या लग्नाची घाई करत होते. नीतू इकडे इकडे. तुझं नक्की काय चाललंय कळेल मला. माझ्या आणि ऋषीबद्दल विचारताय का? नाहीतर आणखी कुणाबद्दल विचारणार आहे? बाबा प्लीज, त्यात काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये. आणि मी आधीच क्लिअर केलं, आज तुम्ही पुन्हा विचारताय. नीतू, मला खरं खरं सांग, तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का? बॉयफ्रेंड आहे का तुला? बॉयफ्रेंड? मला एक कळत नाही, बॉयफ्रेंड हा प्रत्येक मुलीला असायलाच हवा का? तो काय पॅन कार्ड आहे कंपल्सरी? माझा कोणी बॉयफ्रेंड नाही. आणि असला तरी एकच असेल, आरजे आभास.
राम राम महाराष्ट्र. तेरी गलियों में न रखेंगे कदम आज के बाद, तेरी गलियों में न रखेंगे बाबा. कदम. बोल बेटा. मला तुमच्याशी काहीतरी बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. बोल बेटा. कसं बोलू तेच कळत नाही. तुला जसं जमेल तसं बोल, पण बोललं पाहिजे. समोरचा काही बोलला तरी चालेल, पण आपल्याला जे वाटतं ना ते बोललंच पाहिजे. हा माझा अनुभव आहे. बाबा तुम्ही इतके अनुभवी आहात म्हणून विचारते. प्रेमात पडणं खरंच खरंच इतकं गरजेचं असतं का? प्रेमात पडणं गरजेचं नसतं. गरज म्हणून आपण नोकरी करतो, गरज म्हणून आपण प्रेम नाही करत. आता कुणाला नोकरी नसते, तो गरज म्हणून श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो, पण त्याला प्रेम नाही म्हणत. प्रेम कसं आपोआप होतं. प्रेमाचं समीकरणच वेगळं आहे. आपण प्रेमामध्ये स्वतःला झोकून देतो. कामिनी, तुला सांगतो. कृष्णकांत. बोल नीलू. कृष्णकांत. बोल नीलू बोल. कृष्णकांत. नीलू बोलत राहा बोलत राहा बोलत राहा. जगाच्या अंतापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझंच असंच ऐकत राहील. बोलत राहा. तशी वेळ येणार नाहीये. म्हणजे माझे बाबा मुलं बघतायत. काय? तुझ्या बाबांना हे पण शॉक आहेत? ए बाबांवर जाऊ नका. नाही अगं, मला असं म्हणायचं होतं की तुझ्या बाबांची मुलं पळवायची गँग आहे. अगं पण तू मला म्हणाली होतीस तुझे बाबा बँकेत कामाला आहेत. त्यांची काही मुलं पळवायची गँग नाहीये, ते बँकेतच कामाला आहेत. मग ते मुलं बघतायत म्हणजे माझ्यासाठी नवरा मुलगा बघतायत. काय सांगतेस नीलू? हो. आणि तुझं काय चाललंय? मुलं पळवायची गँग वगैरे? तब्येत बरी आहे ना? काय परफेक्ट ओळखलंस ग. हा? कालपासून पित्त वाढलंय. शी, इथे माझं लग्नाचं वय झालंय, माझ्यासाठी मुलगा शोधतायत आणि तुझं काय चाललंय रे? फिल्मी कुठचा? नीलू, तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी काय बोलतोय, काय खातोय, काय पितोय, मला कशाचंच भान नाहीये. मग भानावर ये. आलो. आणि माझ्या घरच्यांशी येऊन बोल, नाहीतर ते दुसऱ्या कुणाशी तरी माझं लग्न लावतील. अगं तू बोल ना. मी येतो नंतर डायरेक्ट फायनल करायला. मी कशी बोलणार? नाही म्हणजे मला लाज वगैरे काही आहे का? नाही. काय नीलू, मी काय विकून खाल्लीये? ए माझ्या बाबांशी येऊन बोल, नाहीतर ते दुसऱ्या कोणाशी तरी माझं लग्न लावतील. ठीक आहे. हा? नाही म्हणजे मी उद्याच येऊन बोलेन तुझ्या बाबांशी. हा हा. खुश? तुला माझ्या मुलीशी लग्न करायचंय? हो, मला तुमच्याच मुलीशी लग्न करायचं. नीट विचार केलायस ना? हो, पण असं का विचारताय? काही प्रॉब्लेम आहे का तिच्यात? हे पहा कामेरकर, माझ्या मुलीमध्ये काही प्रॉब्लेम नाही. सर्व गुणसंपन्न आहे ती. हो का? मग तिला आपलं हे कथ्थक करून दाखवायला सांगा ना. तुम्ही ते लग्न जमवायला आला आहात की टाइमपास करायला? हो सॉरी काका, लग्नाची बोलणी करायची माझी पहिलीच वेळ आहे, म्हणून मी असा गोंधळून गेलोय. माझी मुलगी कोणा ऐऱ्या गऱ्याला नाही द्यायची. म्हणजे तिला अशीच घरात बिन लग्नाची ठेवणार आहात? राम राम महाराष्ट्र. या प्रोग्राम मध्ये मी आभास, तुमचा आभास पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग मेल बद्दल सांगायचं. मेल पाठवला आहे एक फॅननी आणि तिचं नाव आहे नीतू नाशिककर. मेल मध्ये लिहिलंय की डिअर आभास, मला तुला फक्त एकदा भेटायचं. ते काय ना की बऱ्याच लोकांना मला भेटावं असं वाटतं आणि मलाही असं वाटतं की आपण सुद्धा त्यांना भेटावं.